आब्राची सावली. आब्र म्हणजे झाड, वृक्ष, आणि सावली विठाल विठाल. महाराज झाडाची सावली असो की आबाळाची सावली असो, ते शाश्वत अशी सावली नाही, टिकून राहणारी सावली नाही. झाडाची असो की मग त्या आबाळाची असो, टिकून राहणारी सावली नाही. रात्रभर भजन केलेलं आपल्यासारख्या एका भजनानं काय केलंय म्हणा, आता इथं झाडाखाली झोपाव गड्या, आता दिवसभर काही उठायचं काम नाही म्हणून पलंग फिलंग टाकून झोपलाय म्हणा. जमते काय म्हणा, जसं जसं त्याची सावली फिरते तसं तसं पलंगही फिरवावं लागते म्हणा. हा तसं महाराज जसं ते सावली न टिकणारी आहे तसं महाराज म्हणतात आमचं हे श्रीमंती सुद्धा किती दिवस टिकते याची काही शाश्वती नाही. म्हणून महाराज आभ्राची सावली जाईल या विषयाची समसुख वेगळाची बाहुली. आभ्राची सावली जाईल या कवणाची मायबाप, कवणाची गणभूत, मृगजळाभूत जाईल या. आणि म्हणून महाराज म्हणतात आम्ही नरदेहात आल्याच्या नंतर आमचं सारच जर काय असेल तर भगवत भक्ती आहे. ए वडे नरदे हा विचारावे सारं, ए वडे नरदे हा विचारावे नरदेहात येऊन महाराज आपल्याला पापण पुण्याचा विचार करता येते, चांगला आणि वाईट समजते, सार आणि असाराचं चिंतन करता येते. म्हणून महाराज म्हणतात नरदेहात आल्याच्या नंतर आमचं सारच जर काय असेल नरदेहाचं तर ते भजन आहे.